नमस्कार. आज आपण एकदम झटपट आणि चवीला अप्रतिम असा पनीरचा पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण 1 चमचा एवढं मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये 250 ग्रॅम पनीरचे क्यूब घालणार आहोत. पनीर आपल्याला हलकंसं गोल्डन ब्राउन होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. पनीरला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे तेलामध्ये छानपैकी शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण हे बाजूला काढून ठेवूयात. आता इथे मी एका कढईमध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तुम्ही ते तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहोत. इथे मी 2 तमालपत्र, 1 चमचा जिरं आणि 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत. हे सर्व खडे मसाले 1 मिनिटभर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत. आता इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत व 5 ते 6 काजू अशा प्रकारे तोडून घेतलेले आहेत. 1 मिनिटभर आपण हे सर्व तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात. काजू छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि 1 कप इथे मी ग्रीन पीस घेतलेला आहे. तुम्ही ताजा वाटाणा सुद्धा वापरू शकता. 1 ते 2 मिनिटं आपण हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात. हा पुलाव बनवायला एकदम सोपा आहे व चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो. आता इथे मी 1.5 कप एवढा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता. तांदूळ आपल्याला तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. अतिशय कमी साहित्यात आणि चटपटीत असा हा पुलाव तयार होतो. त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. आता इथे आपण 1.5 कप तांदळासाठी 3 कप गरम करून घेतलेलं पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे आपला पुलाव एकदम सुटसुटीत असा मोकळा शिजून तयार होतो. पाण्याला उकळी फुटली की मग आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात. 1 चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये शॅलो फ्राय करून घेतलेले पनीरचे तुकडे घालणार आहोत. पाण्याला उकळी फुटली की आपण पनीर घालायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर हा पुलाव व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. झाकण ठेवून आपण लो टू मीडियम फ्लेमवर हा पुलाव व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आपला पनीरचा पुलाव एकदम रेडी आहे. अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपीज तसेच भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.